विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. पी एज्युकुलच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवर मी मधुसूदन पत्की दररोजच्या सारखं आज पण भेटायला आलेलो आहे. नेहमीप्रमाणे आपण जी काही चर्चा करणार आहोत त्या पद्धतीने आपण पुढचा टप्पा पाहणार आहोत आणि तुम्ही त्याच्याकरता तयार आहात असं मी समजतोय. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्न आणि त्या अनुषंगाने आपण ही चर्चा सुरू केलेली आहे. राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या आपण पाहिलेली आहे आणि त्याचबरोबर आता या लेक्चरमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्नाचे चक्रीय प्रवाह कसे असतात, काय आहेत आणि त्या तीनही प्रवाहांचं आपल्याला एकूणच चर्चा करायची आहे. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आम्ही मधुसूदन पत्की आपल्या सगळ्यांचं या पी एज्युकुलच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो. आमचं ॲप तुम्ही डाउनलोड केलं तर तुम्हाला अधिक माहिती मिळत राहणार आहे. मी शेवटी त्याच्याकडे परत येणार आहे, पण या ॲपवर तुम्हाला अनेक गोष्टी मिळणार आहेत, आमच्याशी संवाद सहज साधता येणार आहे. तेव्हा हे जे पी एज्युकुलचं डिजिटल ॲप जे आहे ते तुम्ही डाउनलोड करून घ्या. खूप बरीच माहिती तुम्हाला इथे नक्की मिळेल. त्याशिवाय अनेक संपर्क क्रमांक आमचे मेल IDs हे पण तुम्हाला पाहायला मिळत असतील. या सगळ्याबरोबरच आपण आता जाणार आहोत ते राष्ट्रीय उत्पन्नाचे जे चक्रीय प्रवाह आहेत म्हणजे काय. तर आपण बघितलं की स्थूल अर्थशास्त्रामधली महत्त्वाची एक संकल्पना जी आहे ती राष्ट्रीय उत्पन्न आहे आणि राष्ट्रीय उत्पन्नामधली मूलभूत जी संकल्पना आहे ती राष्ट्रीय उत्पन्नाची जी संकल्पना आहे त्यामधला हा जो आहे चक्रीय प्रवाह ही एक महत्त्वाची संकल्पना आहे. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतो असतो की आर्थिक देवाणघेवाणीतून चक्रीय प्रवाह तयार होत असतात आणि पैशाच्या प्रवाहाची निर्मिती जी आहे ती राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहातच होत असते. हे पण आपण लक्षात घेतलेलं आहे. मागच्या वेळी आपण हे सांगितलेलं होतं. आणि आता राष्ट्रीय उत्पन्नाचे चक्रीय प्रवाह कुठले आहेत ते खालीलप्रमाणे मी एक सांगत जाणार आहे. त्याप्रमाणे तुम्ही पाहत जाणार आहात. तुमच्या स्क्रीनवर पण येईल की 1 2 3 4. त्यामुळे आपण या तुमच्या स्क्रीनवर येणाऱ्या मुद्द्यांप्रमाणे आपण एक खाली सरकत जाणार आहोत. तेव्हा पहिला जो आहे तो द्विक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह. पहिला मुद्दा लक्षात घ्यायचा आहे आपण. राष्ट्रीय उत्पन्नाचे चक्रीय प्रवाह त्यातला पहिला जो मुद्दा आहे किंवा पहिला जो प्रकार आहे तो द्विक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह असं त्याला म्हटलेलं आहे. आता इथे द्विक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा द्विक्षेत्रीय याच्यामध्ये द्वि म्हणजे दोन क्षेत्रातल्या राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह ह्याच्यामध्येच बऱ्यापैकी तुम्हाला हे सुटसुटीत लक्षात आलं असेल की 2 क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह हे तर ढोबळमानाने कळलं. आता ह्याच्यामधल्या ज्या 2 संस्था आहेत, 2 क्षेत्र कुठले आहेत तर कुटुंब संस्था अधिक उद्योग संस्था. त्यांचं उत्पन्न जे आहे म्हणजे कुटुंब संस्थेचं उत्पन्न आणि उद्योग संस्थेचं उत्पन्न बरोबर उपभोग अधिक गुंतवणूक याला आपण काय म्हणतो की द्विक्षेत्रीय प्रवाह असं आपण म्हटलेलं आहे. दुसरा जो आहे तो त्रिक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह म्हणलं आहे. आता ह्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे. द्विक्षेत्रीयमध्ये 2 म्हटलं आहे म्हणजे कुटुंब संस्था आणि उद्योग संस्था याचा विचार आपण केला. आणि आता जो करणार आहोत आपण तो आहे त्रिक्षेत्रीय. आता त्रिक्षेत्रीय म्हणजे काय, त्याच्यामध्ये 3 गोष्टी आपण लक्षात घेतल्यात. पहिली कुठली आहे, कुटुंब संस्था. दुसरी आहे व्यवसाय आणि तिसरी कुठली आहे, सरकारी क्षेत्र. अशा पद्धतीने त्रिक्षेत्रीय झालं. म्हणजे पहिलं क्षेत्र आपण बघितलं ते द्विक्षेत्रीय बघितलं. पहिला जो मुद्दा बघितला तो द्विक्षेत्रीयचा बघितला. त्याच्यामध्ये एक कुटुंब संस्था होती, एक उद्योग संस्था होती. 2 क्षेत्र झाली. त्रिक्षेत्रीयमध्ये काय बघितलं आपण, कुटुंब तसंच राहिलं, उद्योग किंवा व्यवसाय तसेच राहिले. तिसरं कुठलं आलं, सरकारी क्षेत्र आलं. आता तिसरा जो मुद्दा आहे तो 4 क्षेत्रीय जो प्रवाह आहे त्याला आपण नाव दिलेलं आहे 4 क्षेत्रीय. 4 म्हणजे 4 मुद्दे याच्यात. पहिला कुटुंब, दुसरा व्यवसाय किंवा उद्योग आला, तिसरा सरकारी क्षेत्र आला. हे तर आता नक्की झालं. आणि चौथा जो आहे तो परकीय क्षेत्र म्हणजे आयात आणि निर्यात वजा आयात हे जे काही येईल तर ती जी काही जमाराशी असेल त्याला आपण काय म्हटलेलं आहे किंवा तो जो प्रवाह आहे त्याला आपण काय म्हटलेलं आहे की 4 क्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह. पुन्हा एकदा सुटसुटीत सांगतो मी. राष्ट्रीय उत्पन्नाचे चक्रीय प्रवाह 3. त्यातला पहिला जो प्रवाह आहे तो द्विक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह.
राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह हे कायम राहणार आहे. द्विक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह. त्याच्यात द्विक्षेत्रीय 2 क्षेत्र म्हणलेत, कुटुंब आणि उद्योग संस्था. आपल्याला हे माहिती आहे, आपण नोकरी करतो, व्यवसाय करतो किंवा कुठेतरी आपण काम करत असतो, काहीतरी आपलं काम करत असतो. उद्योग किंवा व्यवसाय झाला, सेवा देत असतो, तो उद्योग किंवा व्यवसाय झाला. आणि कुटुंब संस्था म्हणजे कुटुंबाची संस्था म्हणजे एक क्षेत्र, उद्योग संस्था हे दुसरं क्षेत्र. Y=C+I म्हणजे हे या पद्धतीने कुटुंब क्षेत्र आणि उद्योग व्यवसाय याप्रमाणे द्विक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह झाला. आता द्विनंतर त्रिक्षेत्रीयमध्ये काय, पहिला कुटुंब दुसरा व्यवसाय हे काय राहिले, सरकारी क्षेत्र वाढलं म्हणजे तो झाला त्रिक्षेत्रीय. आणि 4 क्षेत्रीय हा जो आहे राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह, तर 4 क्षेत्र कुठले आली, तर पहिला कुटुंब दुसरा व्यवसाय तिसरं आपण आत्ता बघितला तो सरकारी क्षेत्र आणि चौथा कुठला आला, परकीय क्षेत्र. आता परकीय क्षेत्र म्हणजे काय, आयात निर्यात, निर्यात वजा आयात या पद्धतीने आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाचे चक्रीय प्रवाह जे आहेत ते आपण पाहिलेले आहेत. आता हे जे काही आहे राष्ट्रीय उत्पन्नाचे चक्रीय प्रवाह जे आहेत त्याचे द्विक्षेत्रीय जे काही प्रतिमान जे आहे, मॉडेल जे आहे, ज्याला आपण म्हणतो राष्ट्रीय उत्पन्नाचे चक्रीय प्रवाह जे आहेत त्याचे द्विक्षेत्रीय प्रतिमान जे आहे, 2 क्षेत्रातलं प्रतिमान ते कशा पद्धतीचं आहे. आता द्विक्षेत्रीय म्हणजे कुठलं आपण पाहिलं, कुटुंब आणि उद्योग क्षेत्र हे या 2 क्षेत्रामध्ये आवक जावक कशा पद्धतीने होते त्याची आपण एक आकृती आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहे. ती पाठ्यपुस्तकामधली आकृती अतिशय महत्त्वाची आहे, ती लक्षात ठेवायची आहे. आता कुटुंब संस्था आणि व्यवसाय अशी 2 क्षेत्रांमधून आपल्याला द्विक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचे चक्रीय प्रवाह पाहायला मिळतात. आणि त्याची या प्रतिमानाची जी विभागणी आहे ती या कुटुंब क्षेत्र आणि व्यवसाय उद्योग क्षेत्र ह्याच्यामध्ये झालेली आहे. तर आकृतीच्या जो वरचा भाग तुम्हाला पाहायला मिळतो आहे म्हणजे पिवळा आणि गुलाबी असा वर एक आहे, खाली पिवळा आणि गुलाबी असा खाली आहे. तर वरती जे 2 भाग आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला वस्तू आणि सेवांवरचा उपभोग खर्च असं दिसत असेल आणि त्याच्यावर जो गुलाबी भाग आहे त्याच्यामध्ये भूमी, श्रम, भांडवल आणि तुम्हाला संयोजक अशा पद्धतीचे उत्पादनाला जे 4 घटक आवश्यक असतात ते दिसत असतील. म्हणजे आपण जर काही मध्यभाग बघितला, कुटुंब संस्था एकीकडे, उत्पादन किंवा व्यवसाय क्षेत्र एकीकडे असं बघितलं, उत्पादन संस्था एका ठिकाणी आहेत आणि दुसऱ्या बाजूला कुटुंब असं आहे. कुटुंब आणि उत्पादन संस्था या दोघांमध्ये काय नातं आहे की कुटुंबाला ज्या गरजा आवश्यकता आहेत, सेवा पाहिजेत, वस्तू पाहिजेत, त्या कोण तयार करतं, तर उद्योग संस्था ह्या उत्पादन करत असतात अशा वस्तू आणि सेवांचं. ते एका बाजूला आपल्या पुस्तकामध्ये दाखवले तसं. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आहे ते म्हणजे आपण पाहतो आहोत की कुटुंब संस्था आहे आणि उत्पादन संस्था आहे. कुटुंब संस्थेला ज्या काही गोष्टी लागतात, काय लागतात, तर त्यामुळे आपण पाहिलं वरच्या पिवळ्या चौकोनामध्ये तुम्हाला काय दिसतंय, वस्तू आणि सेवांवरचा उपभोग खर्च, तो खर्च करत असतो कुटुंब. आणि तो खर्च म्हणजेच काय आहे, वस्तू आणि सेवा मागून घेणं आहे. आणि वस्तू आणि सेवा तयार करण्याकरता जे उत्पादक घटक जे लागतात आपल्याला, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक, ते आणि वरच्या बाजूला दिले आहेत. आता त्याच्या खाली जर काय आपण बघितलं तर त्याच्या खाली परत 2 चौकोन आहेत. तर त्याच्यामधला जो पहिला चौकोन आहे तो आहे काय, खंड, वेतन, व्याज आणि नफा अशा 4 म्हणजे वरचे जे उत्पादनासाठी लागणारे जे घटक आहेत त्या घटकांचे जे मोबदले आहेत ते हे आपण 4 मोबदले पाहतो आहोत. आणि त्याच्याही खाली वस्तू आणि सेवा असं पाहतोय. तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये एक आकृती पाहायला मिळेल. आता ह्या आकृतीचं मी ढोबळमानाने तुम्हाला स्वरूप कसं आहे ते सांगितलं. आता आकृतीच्या वरच्या भागात उत्पादक घटकांची बाजारपेठ आणि खालच्या भागामध्ये काय असतं, वस्तू आणि सेवांची बाजारपेठ स्पष्ट केलेली आपल्याला इथं पाहायला मिळते. मी जे तुम्हाला चौकोन सांगितले ते काय आहेत, तर उत्पादन घटकांची बाजारपेठ कुठे आहे, आकृतीच्या वरच्या बाजूला. आणि खालच्या भागामध्ये जे आपण म्हटलं ते काय आहे, ती आहे उत्पादन घटकांचा जो म्हणजे उत्पादन घटक सेवांची बाजारपेठ ज्याला आपण म्हटलेलं आहे. खालच्या भागात वस्तू आणि सेवा असं आपण सगळ्यात खाली म्हटलं आहे, त्याची ही बाजारपेठ आहे. वरच्या भागामध्ये आपण पाहिलं की उत्पादन घटकांची बाजारपेठ आहे म्हणजे भूमी, श्रम, भांडवल वगैरे या पद्धतीची. तर अशा पद्धतीने आपल्याला खालचा आणि वरचा भाग कुठला हे लक्षात आलं. आता याला उत्पादन घटकांचा प्रवाह हे जे काही डायग्रॅम आहे त्याला जे काही बाण दिसत आहेत खालनं वरनं खाली जातानाचे, तर तो सगळा काय आहे, तर तो प्रवाह आहे. आता त्या आकृतीमध्ये आपल्याला असं आणि काय काय पाहायला मिळतं, तर उत्पादन घटकांचा प्रवाह कुटुंब संस्थेकडून सुरुवात होतो.
उत्पादक घटकांचा प्रवाह जो आहे, उत्पादन कशाकरता कुटुंबाला लागतं, तेव्हा कुटुंबाकडून उत्पादन घटकांकडे जाणारा प्रवाह सुरू होतो. तो कुठे जाऊन थांबतो? तो उद्योग संस्थांकडे जाऊन थांबतो किंवा उद्योग संस्थेकडे जातो. कुटुंबाकडून उत्पादन घटकांचा प्रवाह सुरू होतो आणि तो उत्पादन संस्थाकडे किंवा उद्योगांकडे जाऊन थांबतो. उद्योग संस्था उत्पादन घटकांचा वापर करून कुटुंबाला आवश्यक असणाऱ्या किंवा कुटुंब संस्थेला आवश्यक असणाऱ्या वस्तू आणि सेवा ह्या उपलब्ध करून देतात. बरोबर आहे ना? आपण जेव्हा मागणी करतो, मला बाबा प्लास्टिकच्या 10 वस्तू पाहिजेत, त्याच्यामध्ये पेन आहे, कपडे वाळत घालायचा चिमटा आहे, त्याच्यामध्ये स्टँड आहे, त्याच्यामध्ये टेबल खुर्ची, अशा पद्धतीच्या 10 वस्तू समजा आपण घेतल्या, तर आपलं कुटुंब संस्था जी आहे ती उत्पादक संस्थेकडे जात असते. उत्पादक संस्था काय करते किंवा उद्योग संस्था काय करते, तर या वस्तू आणि सेवा कुटुंबाला उपलब्ध करून देते. आता उलट दिशेने वस्तू आणि सेवांचा प्रवाह उत्पादन संस्थेकडून कुटुंब संस्थेकडे जात असतो. बरोबर आहे ना? पहिल्यांदा कुटुंब संस्था उत्पादन संस्थेकडे गेली, आता उत्पादन संस्था कोणाकडे जाणार, तर कुटुंबाकडे जाणार. त्यामुळे कुटुंब संस्थेकडे जातो. आकृतीच्या आतल्या बाजूला जे 2 आहेत, म्हणजे पिवळ्या रंगाचा जो भाग आहे तो आतल्या बाजूला ते दर्शवलेला आहे आणि ही प्रक्रिया जी आहे ती सतत चालत राहत आहे. म्हणजे कुटुंब मागणी करतं, उत्पादक संस्था तो पुरवठा असतात आणि यातून पैशाचा जो प्रवाह आहे, देवाणघेवाण, आर्थिक व्यवहार तो सुरू राहतो. पैशाचा प्रवाह उद्योग संस्थेकडून कुटुंबाकडे उत्पादन घटकांच्या मोबदल्यात म्हणजे खंड, वेतन, व्याज आणि नफा या स्वरूपात प्रवाहित होत असतो. उत्पादन संस्थेकडून किंवा उद्योग संस्थेकडून कुटुंबाकडे जो काही प्रवाह जात असतो, उत्पादन घटकांच्या मोबदल्यामध्ये काय आपण ते देत असतात, खंड, वेतन, व्याज आणि नफा या स्वरूपामध्ये तो जो प्रवाह आहे तो पुढे जाणारा असतो. कुटुंब संस्था त्या वस्तूचा वापर किंवा सेवांचा वापर किंवा वस्तूंचा वापर खरेदीसाठी करत असतात. हे जेव्हा लोकांच्या हातात येतं, म्हणजे मला वेतन मिळाल्यानंतर मी वेतनाचा उपयोग पुन्हा उत्पादन वस्तू ज्या आहेत त्या घेण्याकरता करत असतो. आणि उत्पादन म्हणजे त्या ज्या एखाद्या मी कारखान्यामध्ये काम करतोय तिथे मला वेतन मिळतंय, तिथनं ती जी काही मी तयार करतोय ती जी वस्तू असते ती कुठे जात असते, परत कुटुंब संस्थेकडे जात असते. त्यामुळे कुटुंब संस्थेकडून मागणी होते. त्याचप्रमाणे जी उद्योग संस्था आहे ती उद्योग संस्था ह्या 4 खंड, वेतन, व्याज आणि नफा या स्वरूपामधून कुटुंबाकडे ही प्रवाह जातो आणि कुटुंब संस्था परत उत्पादक संस्थेकडे जात असते. त्यामुळे आपल्याला असं लक्षात येईल की पैशातलं उत्पन्न प्रवाह जो आहे तो उद्योग संस्थेकडून कुटुंब संस्थेकडे प्रवाहित असतो. उद्योग संस्था, लक्षात आलं, उद्योग संस्था ही कुटुंबाकडे प्रवाहित करत असते पैसा. तो पैसा कुठल्या स्वरूपामध्ये असतो, उत्पादनाच्या घटकांमधला, म्हणजेच खंड, वेतन, व्याज आणि नफा या स्वरूपाच्या दिशेने. तर याच्या उलट पाहिलं आपण तर उलट दिशेने कुटुंब संस्थेकडून प्रवाह हा उद्योग संस्थेकडे जात असतो. जसं मी पहिल्यांदा म्हटलं, कुटुंबाकडून प्रवाहाकडे आणि प्रवाहाकडून परत कुटुंबाकडे, अशा पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रवाहात उत्पादन घटकाचं उत्पन्न हे खर्चात रूपांतरित होत असतं. कारण काय आहे याचं, की व्यक्तीच्या गरजा संपत नाहीत. कायम व्यक्ती काय करत असते, काहीतरी मागणी मागत असते. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार केला तर उत्पादनाचे हे घटक जे आहेत ते खर्चामध्ये रूपांतरित होतात आणि खर्चामध्ये रूपांतरित होतात ह्याचं कारण असं आहे, म्हणजे खंड, वेतनाचा विचार केला आपण तर हा उत्पादनाचा घटक आहे, तो खर्चात रूपांतरित होतो. म्हणजे काय होतं, मला मिळालेले पैसे मी खर्च करत असतो आणि हे का करत असतो तर अमर्याद गरजा आणि मर्यादित साधनसामुग्री, आपल्या गरजा, महत्त्वाकांक्षा, इच्छा इतक्या आहे की त्या सतत सुरू होणाऱ्या असतात, त्या कधी संपत नाहीत आणि त्यामुळे हे चक्र जे आहे, आर्थिक चक्र, हे सुरू होत असतं. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचा सातत्याने सुरू असणारा चक्रीय प्रवाह हा सुरू होत असतो. म्हणजे आपण पाहिलं की वस्तू आणि सेवा या कुटुंब संस्थेकडून, म्हणजे वस्तू आणि सेवा अगदी सुरुवातीला हिरवा जर काही आपण चौकोन जे आहे ज्याच्यामध्ये कुटुंब संस्था म्हटलेलं आहे, निळसर किंवा जांभळ्या रंगाचा जो आहे तो उत्पादन संस्था असं म्हटलेलं आहे आणि पिवळा 2 आणि गुलाबी 2 असे चौकोन आहेत. कुटुंब संस्थेकडून वस्तू आणि सेवांवरच्या उपभोग खर्चाकडे तो प्रवाह जात असतो, तिथून तो उत्पादन संस्थेकडे जात असतो. उत्पादन संस्थाकडून पुन्हा खंड, वेतन, व्याज, नफा आणि तिथनं पुरा
कुटुंबाकडे जातो, हा आतला चौकोन झाला. आता बाहेरचा जो चौकोन आहे त्याच्यामध्ये भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक वरच्या टॉप बाजूला तुम्हाला दिसेल. आणि ते कुठे येत असतात? उत्पादन संस्थेकडे येतात. उत्पादन संस्थेकडे वस्तू आणि सेवा तयार होतात. वस्तू आणि सेवा तयार झाल्यानंतर त्या पुन्हा कुटुंबाकडे जात असतात. कुटुंब पुन्हा त्याच्याकडे जे काही वेतन आलेलं आहे किंवा जे काही पैसे आलेले आहेत ते भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक यांच्याकडून पुन्हा उत्पादन संस्था पुन्हा वस्तू आणि सेवांची उत्पादन, विक्री, खरेदी आणि या सगळ्यामुळे हे राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे आज मी जर काही मोबाईलवर डेटा घेतला तर उद्या मला लागणार नाही, परवा लागणार नाही असं होत नाही. मला सारखं तो विषय लागत असतो. ती सेवा मला निरंतर अंतर न ठेवता निरंतर लागत असते आणि साहजिकच त्यामुळे मी पैसे देतो आणि ती सेवा घेतो. सेवा ज्याच्या बदल्यात घेतो त्याच्या बदल्यात पैसे देतो आणि अशा पद्धतीने ही सातत्याने चालू राहणारा हा प्रवाह आहे हे आपल्या लक्षात येतं. त्यामुळे साहजिकच आपण जर काही विचार केला की राष्ट्रीय उत्पन्नामध्ये अशा पद्धतीने आपण कुटुंब संस्था आणि उत्पादन हे दोन स्तर जर काही विचारात घेतले तर आपल्याला याच्यामधलं जे ट्रान्झॅक्शन ज्याला म्हटलेलं आहे म्हणजे देवाणघेवाण किंवा आर्थिक व्यवहार जो आहे तो आर्थिक व्यवहार जो आहे तो होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रवाहात उत्पादनाचे जे घटक आहेत त्या घटकाचं जे उत्पन्न आहे ते खर्चात रूपांतरित होत असतं. तुम्हाला खर्च करण्याकरता पैसे पाहिजेत ना मुळात पहिल्यांदा. मग ते कशात येतात तर राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रवाहात उत्पादनाचे जे घटक आहेत खंड, भांडवल, श्रम, वेतन ह्याच्यामधनं तुम्हाला हे पैसे मिळत असतात आणि ते जे उत्पन्न आहे तुमचं ते खर्चामध्ये रूपांतरित होत असतं. हे साधं लक्षात ठेवा. आपल्याला जे उत्पादनाचे घटक आहेत त्यामुळे ते पासून मिळणारं जे उत्पन्न आहे ते खर्चामध्ये रूपांतरित होतं. याचं कारण असं आहे आपण वारंवार प्रत्येक कुठली ना कुठली तरी गरज आपल्याला लागत असते आणि आपण त्या गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो आणि ह्या गरजा आपल्या कधीच संपत नाहीत. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाची आपण व्याख्या काय केली होती की एका वर्षामध्ये तयार झालेल्या आणि 2 वेळा न मोजले गेलेल्या अंतिम त्याचं जे काही किंमत असेल त्याची मोजणी जेव्हा आपण करतो एका आर्थिक वर्षामध्ये त्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणलं होतं. त्यामध्ये वस्तू आणि सेवा आल्या होत्या. साहजिकच जो कोणी व्यक्ती कमवत असेल आणि दुसऱ्याला देत असेल म्हणजेच तो दुसराही कमवतो या सगळ्याचा विचार त्याच्या बदल्यात तो सेवा किंवा वस्तू देतो या सगळ्याचा विचार आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नात करावा लागतो आणि एकाचा खर्च दुसऱ्याचं उत्पन्न असतं हेही आपल्या लक्षात येतं. त्यामुळे उत्पादन घटकाचं उत्पन्न हे खर्चामध्ये रूपांतरित होत असतं. गरजा संपत नसतात आणि त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न हा सतत चालू राहणारा चक्रीय प्रवाह आहे असं आपल्याला म्हणता येतं. आता आपण पुढच्या टप्प्याकडे जाणार आहोत आणि राष्ट्रीय उत्पन्नाच्या ज्या संकल्पना आहेत वेगवेगळ्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना ज्या आहेत त्या संकल्पना आपल्याला पाहायच्या आहेत. त्या सलग जवळपास 4-5 संकल्पना ज्या आहेत त्या 4-5 संकल्पनाकडे आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये जाणार आहोत. मात्र पुन्हा एकदा मी सांगतो की हे जे तुमच्या लक्षात आलं असेल की प्रवाह म्हणजे काय राष्ट्रीय उत्पन्नाचे चक्रीय प्रवाह आणि त्यापूर्वी आपण काय पाहिलं की चक्रीय प्रवाह कुठले कुठले आहेत तर एक द्विस्तरीय, एक त्रिस्तरीय आणि एक 4 अशा पद्धतीचं द्विक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह पाहिला, त्रिस्तरीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह पाहिला आणि 4 क्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह पाहिला. या दोनमध्ये कुटुंब संस्था आणि उत्पादन संस्था येत होतं ज्याचं आपण आत्ता काही क्षणांपूर्वी स्पष्टीकरण केलं. त्यानंतर त्रिक्षेत्रीय ह्याच्यामध्ये कुटुंब, व्यवसाय आणि सरकारी क्षेत्र आलं आणि चतुर्क्षेत्रीय किंवा 4 क्षेत्रामध्ये आपण बघितलं कुटुंब संस्था, व्यवसाय, सरकारी क्षेत्र आणि त्याचबरोबर परकीय क्षेत्र पण आलं होतं. परकीय क्षेत्र म्हणजे निर्यात वजा आयात असं आपण म्हणलं होतं आणि निर्यात वजा आयात केल्यानंतर जे काही राहतं तो जो भाग होता तो परकीय क्षेत्राचा होता. त्याच्यानंतर आपण आजच्या आपल्या या ह्याच्यामध्ये आलेलो आहोत. तो भाग आपला जो बघितला आपण तो तुम्हाला आपण ते एक मॉडेल त्याच्या अनुषंगाने बघितलं आणि हे मॉडेल बघत असताना आपल्या लक्षात असं आलं की जे द्विक्षेत्रीय जो प्रतिमान आहे जे द्विक्षेत्रीय प्रतिमान आहे त्याच्यामध्ये आपण असं पाहिलं होतं की कुटुंब संस्था आणि उत्पादन संस्था या दोन्ही संस्थांमध्ये कशा पद्धतीने आवक जावक होत असते, आर्थिक व्यवहार कसा होतो, कशा पद्धतीने तो राष्ट्रीय उत्पन्नाशी निगडीत आहे. कारण ह्या सगळ्यांचा विचार शेवटी राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होत असतो. त्या विद्यार्थी मित्रांनो संक्षिप्त मी तुम्हाला ह्या व्हिडिओचं एक समरी ज्याला म्हणू सारांश असा मी सांगितलेला आहे. आता याच्या पुढचा आपण व्हिडिओ जो करणार आहोत तो व्हिडिओ जो आहे तो आपण
पाहणार आहोत तो राष्ट्रीय उत्पन्नाच्या ज्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत त्या संकल्पना आपण पाहणार आहोत. मात्र शेवटी जाता जाता पुन्हा एकदा मी सांगेन की भरपूर अभ्यास करा, तब्येत चांगली ठेवा आणि आमच्याशी बोलत राहा. सुरुवातीला मी सांगितलं तसं आमचं ॲप आहे, त्याचबरोबर मेल आय डीसाठी तुम्हाला म्हणजे पत्ता आहे, तो दूरध्वनी क्रमांक आहेत, आमचे पत्ते पण आहेत. तुम्ही कुठल्या ना कुठल्या मार्गाने आमच्यापर्यंत येऊ शकता, आमच्याशी संवाद साधू शकता. संवादातून बऱ्याच गोष्टी मोकळ्या होतात. तुमच्या मनामध्ये जर काही संशय असतील तर ते पण संशय दूर होतात आणि नंतर आपण परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपले शंका निरसनाचे तास घेणार आहोत. त्यासाठी पण तुम्हाला याचा उपयोग होईल. त्यामुळे आपण या सगळ्याकडे जर तुम्ही आमचं ॲप डाउनलोड करून घेतलं तर तुम्हाला या सगळ्या शंका निरसनाचे पण तास तुम्हाला व्यवस्थित पाहता येतील, त्याच्यामध्ये तुम्हाला सहभागी होता येईल, त्याचा लाभ घेता येईल. तेव्हा या सगळ्याचा विचार करून ठेवायचा आहे आपण आणि पुढच्या टप्प्याला आपण जाणार आहोत. त्या वेगवेगळ्या संकल्पना ज्या आहेत त्या संकल्पना आपण पाहणार आहोत. पण त्यासाठी मी आत्ता इथे थांबणार आहे.